यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भातल्या मुद्द्यांकडे आज विधिमंडळात सदस्यांनी लक्ष वेधलं। त्यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलं। मूलतः कधी रोजगारासाठी नव्हे तर प्रशिक्षणासाठी होती, ती 6 महिन्यांची होती। तिला आमच्या सरकारनं 5 महिन्यांची वाढ देऊन 11 महिन्यांची केली। हे 11 महिने संपले, अजून ही योजना सुरू असून पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी 408 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असं लोढा म्हणाले। सरकारनं प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांसाठी 6 सूत्री नवा कार्यक्रम तयार केला आहे। 1 जानेवारीपासून मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू करणार आहोत। त्यात ते आल्यास त्यांना 10% प्राधान्य आरक्षण दिलं जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं। माननीय अध्यक्ष महोदय, हा योजना फार चांगली योजना होती। 2024 मध्ये हा योजना सुरू केली गेली। त्यामध्ये जवळजवळ 1,16,384 विद्यार्थ्यांना 810 करोड रुपये आपण प्रशिक्षण शुल्कसाठी वितरित केले आणि त्याने प्रशिक्षित पण केला। माननीय अध्यक्ष, मूलतः हा योजना कधी रोजगारसाठी ना होती। हा योजना फक्त प्रशिक्षणासाठी होती, 6 महिन्यासाठी होती। नंतर आमची नवीन सरकार आली, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, तिन्हांनी एकत्र येऊन परत एक वेळा 5 महिन्याची त्याने वाढ दिली, 11 महिन्याची योजना दिली। ते 11 महिन्यात संपले। माननीय अध्यक्ष महोदय, अजून हा योजना सुरू आहे। या वेळेची पुरवणी मागामध्ये या योजनासाठी 408 करोड रुपये मंजूर झालेले आहे। महाराष्ट्र सरकारने हा युवकासाठी एक 6 सूत्री नवीन कार्यक्रम तयार केला आहे की एक वेळा त्यांचा प्रशिक्षण पूर्ण झाला तर काय, एक जे आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले, माननीय प्रधानमंत्री जे शॉर्ट टर्म कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाले 410 ITI मध्ये। त्यामध्ये 10% रिझर्वेशन त्यासाठी फ्री ॲडमिशन रिझर्व राहणार आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्याकडून काही फीस चार्ज करू घेणार नाही। 2, आता आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना 1 जानेवारीपासून सुरू करत आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे 5 लाख विद्यार्थ्यांना स्वरोजगारसाठी आपण 6 लाख रुपयेचा लोन 3% दरवर देणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण त्या जे मुले 1,16,000 मुले आहेत त्याने आपण 10% प्रायोरिटी रिझर्वेशन देऊ, ते आले तर त्याने प्रायोरिटी रिझर्वेशन देऊ। माननीय अध्यक्ष महोदय, कृषी उद्योग विभागाकडे नेहमी वॅकन्सी असती, तो त्याने जे मुले आपल्याकडून प्रशिक्षण घेऊन जाता त्याने जे योग्य रोजगार जिथे मिळू शकता तिथे शोधून त्याने लिस्ट त्याच्याकडे पाठवू। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय, कर्नाटकाची धर्तीवर आम्ही एक मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहे आणि त्यामध्ये जे काही मुला मुलीने ज्या प्रशिक्षणाची आवड आहे की ज्याने जे तिथे जायचं आहे तिथे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांच्या नाव तिथे प्रशिक्षण करून ते पाठवू। भाजप आणि शिवसेनेच्या